ज्याच्यामुळे राग उत्पन्न होईल त्याला नाही पाहिलं पाहिजे आणि त्याच्या वागण्याला नाही पाहिलं पाहिजे, श्वासाला पाहिलं पाहिजे, डोळे लावून. ही सोपी कला आहे तुमची सुखी राहण्याची. सुखी राहण्याची फार मोठी सोपी कला आहे. कोणाकडे एखादा रुमाल आहे का? हा आहे का रुमाल? तो रुमाल घेऊन तो रुमाल. एक साधी साधी कला शिकवतो तुम्हाला की जीवनामध्ये सुखी जीवनाचा मार्ग कसा 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 पकडला जातो. तर भगवान बुद्ध आनंदाला सांगताना सांगतात की आनंद हे काय आहे. भगवंतांनी काय केलं, असे बनवलं. आनंदला विचारलं आनंद काय आहे. तर आनंद काय म्हणे, ही गाठ आहे. पाहिलं तुम्ही सगळ्यांनी, हे काय आहे, गाठ आहे. आनंद सुखी सुखी जीवन जगण्याची मी तुला एक कला शिकवतो, तू पण इतरांना शिकव. म्हणे फार सोपं आहे, सुखी राहणं फार कठीण नाही आहे, पण आपल्याला ते समजलं पाहिजे. तर भगवंताने काय केलं, अशी अशी काय केलं, अशी गाठ मारली आणि आनंदाला फक्त एक साधा प्रश्न विचारला की आनंद हे काय आहे. म्हणजे भगवान ही गाठ आहे. आणि काय होऊ लागलेलं आहे, भगवान ही पक्की होऊ लागलेली आहे. का होऊ लागलेली आहे, म्हणजे भगवान हे दोन टोकं खेचू लागलेले आहेत म्हणून ती पक्की होऊ लागलेली आहे. आणि जर मी आता दोन्ही टोकं असे जास्त खिचले तर काय होईल, म्हणजे भगवान ती गाठ जास्तच पक्की होऊ लागलेली आहे. आणि दोन्हीकडे जर ताकदीनं ओढलं तर काय होईल, भगवान ती गाठ एवढी पक्की होईल की सुटणार नाही, सुटणार नाही. आनंदा या संसारातले लोक बी असेच अज्ञानापोटी अशाच गाठी बनवतात एकमेकाबद्दल. एक इकडे ओढते, एक तिकडे ओढते. साधं एकमेकाकडे पाहिल्यानंतर बी एकमेकाला राग येतो. नुसतं पाहिलं साधं, कोणी पाहिलं किंवा कोणी असं एकमेकाला फुलवलं किंवा असं असं वाकडं बिकडं लावलं तर राग येतो. त्या अशा गाठी बनवतात आपण एकमेकाच्या बोलण्यामुळं, एकमेकाच्या शब्दामुळं, एकमेकाच्या पाहण्यामुळं असे गाठी बनवतात. म्हणजे आनंदा लोक मनात गाठ बनवतात पहिली, दुसऱ्याबद्दल राग द्वेष मोहाची मनात गाठ बनवतात आणि मग ती गाठ शरीरावर उतरते. म्हणजे मग कधी कधी ऑपरेशन करू करू काढावं लागते. म्हणजे तर हे असं गाठी बनवतात लोक आणि तसाच एकमेकाबद्दल भाव ठेवतात आणि मग ते त्याला बोलत नाही, ते त्याला बोलत नाही. कधी कधी नवरा बायको बी असं मनात गाठी बनवतात. म्हणजे नवरा बायको पण अशा गाठी बनवतात आणि बोलणंच बंद करून टाकतात. 15-15 दिवस बोलत नाही. नवरा बायको मुख्यच बसतात. बायको म्हणते बाई साहेब 15 दिवसापासून बोलत नाही. लेकरावून बोलतात, लेकरावून. बायको म्हणते ए पोर हो तिथं डबा ठेवलाय रे, नवऱ्याला म्हणायचं असते. मग नवऱ्याला म्हणते पोरो बुद्धाच्या पाठीमागे पैसे ठेवलेत रे, ते बी पैसे ठेवून जातात पण बोलत नाही. मुख्यच असतं, मुख्य 10 दिवस बोलत नाही. कोणी पोरी आपल्या आईला बोलत नाही, कोणी पोरग आपल्या बापाला बोलत नाही, कोणी बहीण जावा जावा एकमेकीला बोलत नाही, नणंद भावजा एकमेकीला बोलत नाही. कधी कोणी नणंदला विचारत ती नणंद म्हणते माझी भावजा लय खडूशे बाबा, तिला बोलण्यापेक्षा बरं आहे असं. तर असं नाही ठेवलं पाहिजे, ह्या गाठी नाही ठेवल्या पाहिजे. ह्या गाठी अशा हे होतात. पण आनंद तुला एक कला देतो म्हणे, एक कला शिकवतो म्हणे. जसे अशी गाठ बसायला लागली, अशी गाठ बनायला लागली, ते दोन टोक आहेत. दोन टोक म्हणजे पुढचा माणूस आणि हे टोक म्हणजे आपण. तर पुढच्या माणसानं जरी येऊन समजा गाठ बनवायचा प्रयत्न केला, म्हणजे आपल्याला शिवी दिली किंवा आपल्याबद्दल काही अपशब्द बोलला, तर त्याने गाठ बनवली म्हणे. पण आनंद आपल्याला सुखी राहायचंय ना, तर आपण काय केलं पाहिजे, ही जी बाजू एक नाही सोडून दिली पाहिजे, आपली बाजू सैल केली पाहिजे. आता सांग आनंद गाठ बसन का? आता ह्या इकडच्या माणसाने किती खेचलं तर गाठ बसन का? त्याने समजा 2 बैल आणले ताकदवर आणि इकडून लावले, पण आपण आपली बाजू सोडून दिलेली आहे, तर गाठ बसन का? त्याने तिकडून बुलडोजर आणलं, बुलडोजर, आणि बुलडोजर आणून इकडचा पदर त्याने जोराने खेचायचा प्रयत्न केला आणि आपण जर सोडून दिलेला आहे तर गाठ बसन का? मग तुम्ही कमीत कमी हा इकडची बाजू बना, आपली बाजू सैल सोडून द्या, आपली बाजू सैल सोडून द्या. तुम्ही एक खेचणारे नका बनू. तुम्ही जर असं खेचलं तर गाठी बनतील आणि त्या गाठी दुसऱ्या कुठे नाही आपल्याकडेच बनतात तर आपणच दुखी होतो त्या. म्हणून तुम्ही गाठी सोडणारे म्हणजे राग द्वेष मोह सोडणारे बना, आपली बाजू सैल सोडून द्या. कधी आपल्याला कोणी काही म्हटलं चालतंय. मला लहानपणी कधी कधी काही मुलं खरं बोलायचे, मी दिसायला काळा असल्यामुळं काळा काळा म्हणायचे पोट. मला माहित नव्हतं हे गोष्टी, मला खूप राग यायचा. मला जर कोणी काळ्या म्हटलं ना, मी त्याच्या पाठीमागे एवढा लागायचो की शेतात जरी गेला त्याला पकडायचो, 2 घंटे मागे लागायचो आणि त्याला चांगलं खुंदरू मारायचं आणि त्याला चांगलं फुफुट्यात नाही तर चिखलात त्याचं तोंड असं पाहिजे मनसिक का म्हणायचं, असं म्हणायचं. मला कुठं घाबरायचे पोरं. लहानपणी असं डेंजर कोणच होत, माहित नव्हतं, कळत नव्हतं. आता खरं पाहता जो बिचारा बोलायचं ते खरंच बोलायचं का नाही. मला तर खरं राग कधी यायला पाहिजे होता की मी काळा आहे पण त्यामुळे गोरा म्हणल्यावर राग यायला पाहिजे.
खोटं बोलला खरं बोलल्यावर आपल्याला राग येतो, खरं बोलल्यावर राग येतो. तुम्हाला लय राग यायचा. पण जेव्हा मी भिक्षू झालो, भिक्षू झाल्यावर विपश्यना केली आणि विपश्यना केल्यानंतर सुद्धा आता जे बिचारे बौद्ध नाहीत, जे बौद्ध नाहीत असं अशा मुसलमानांच्या किंवा कोणाच्या वस्तीमधून जर आम्ही गेलो तर आजही ते लोक चिडवतात, पोरं चिडवतात. कधी कधी आम्ही टू व्हीलरवर जर गेलो कधी कधी त्यांनी कधी पाहिलं नसते, नाही पाहिलं तर लगेच एकमेकाला सांगतात टकलं 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 म्हणतात. कधी कधी लोक टकलं म्हणलं तरी आता मला काही वाईट वाटत नाही, आता वाईट वाटत नाही. विपश्यना भेटल्यापासून आता हे माहीत झालं. नाही तर अगोदर मी विपश्यना भेटली नव्हती आणि मी भिक्षू झालो होतो, श्रामणेर होतो मी अंगोलीबाल भंतीजीकडे जालन्याला. तेव्हा मला अगोदर विपश्यना नव्हती भेटली आणि मी नेमका बाजारात गेलो, एक स्कूटी घेऊन भंतीजीची बाजारात गेलो आणि तिथे एक मुसलमानाचं पोरग मला टकलं म्हटलं. मी ती गाडी दिली सोडून त्याच्या मागच लागलो, शिवरात मागं लागलो मी त्याच्या मागं पळालो आणि ते बिचार जे पळू लागले इकडून तिकडून इकडून तिकडून, त्या गाडीवर उडी मार त्या गाडीवर उडी मार, जे पळू लागले बिचार. आणि त्याच्या मागच सगळे लोक पाहू लागले, महाराज काऊन पळू लागले म्हणून. मी शिवरात त्याच्या मागच लागलो. काही लोक म्हणे भंतीची जाऊ द्याला, ओ महाराज जाऊ द्या, ते पोरग घाबरलं म्हणे. नाही नाही म्हणलं, ते हाती लागलं पाहिजे म्हणजे काय कर त्याला चेंतो धरून म्हणलं चांगलं. बघा मी माझ्याहून सांगतो की मला हे कळत नव्हतं तर मी जीवनात माग लागलो होतो. पण जेव्हा मला विपश्यना पाय पडली, आता कोणी आम्हाला जर टकलं म्हणलं तर मी त्याला म्हणतो हो बाला हे खरं टकलाय का ते आता आहे तर आहे, आता आहे तर आहे. आता वाईट वाटण्याचं काय कारण आहे, हाय का नाही. हा जर त्यांनी मला जर म्हटलं हॅप्पी 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 तर मग मी त्याला म्हणे की खोटं बोलतो मला इथं काय काय येतं काय नाही वाईट टकलं. तर हे न कळल्यामुळं पण काही लोक पाहतात क्षणी म्हणतात अहो पूज्य बनते, अहो पूज्य बनते. तर त्यानं बी आपण जास्त गर्विष्ठ नाही झालं पाहिजे, आपण स्थिर राहिलं पाहिजे. तर हा भाव तुम्ही शिकून घ्या. कोण आपल्याला काय म्हटलं, कोण काय नाही म्हटलं, आपल्याला कोणी येडं म्हटल्यानं आपण येडे नसतो किंवा आपल्याला कोणी खूप आनंद म्हटल्यानं आपण आनंद नसतो. आपण खरंच आपण जे आहोत तर आपण त्याच्यामध्ये चांगलं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपल्यात काही दुर्गुण असतील तर दुर्गुण काढले पाहिजे. दुर्गुण हळूहळू काढले जातात, एकदाच नाही निघत. आणि सद्गुणी एकदाच नाही होत आहे, सद्गुणी बी स्टेप बाय स्टेप व्हावं लागतं. सद्गुणी सुद्धा स्टेप बाय स्टेप व्हावं लागतं. असं नाही की एका दिवसात कोणा सद्गुणी माणसाला पाहिलं ना आपण सद्गुणी झालो. तर त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला की एका दिवसात एक बाई सद्गुणी व्हायला चालली होती. एका दिवसात होता ते कधी कोण टाइम लागतो थोडासा. तर एक अशीच महिला होती, उदाहरणानं समजतं म्हणून सांगतो. एक महिला होती आणि ती सदाचारी होती, म्हणजे सोप्या भाषेमध्ये पतिवार्ता होती. खेड्याच्या भाषेमध्ये म्हणतात ना पतिवार्ता म्हणजे एकनिष्ठ होती, सदाचारी होती. पण तिचा नवरा खडूस होता. तिचा नवरा तिला नेहमी मारायचा आणि मारझोड करून काय करत तिला खूप खूप बिचारा काही घाण शिवाय द्यायचा. पण ती बिचारी खूप चांगली होती. ती मागं फिरून बोलत नव्हती, कधी डोळे वाटत नव्हती, कधी दाटवट खात नव्हती. काय मला डेंजर आहे. नवऱ्याने असा हात वगैरेच म्हणते मार बरं असं म्हणतात. काय जमत नवऱ्याने बी मारू नये तसं. जर कदाचित कोणाचा नवरा मारत असेल तर असा हात मारला, असा उगारला की अशा बुद्धाकडे जायचं म्हणायचं नमो तस्स पाठीमागं जसं होईल तसं. कारण वंदना म्हणताना मारू वाटत नाही त्याला, म्हणताना म्हणतच राहायचं. मला एका बाईचा फोनाला भंतीची म्हणजे तुम्ही जसं म्हणलं तसंच मी केलं. माझा नवरा मारायला आला, मी पटकन गेले बुद्धाकडे म्हणे. पटकन जाऊन नमो तस्स म्हणायच्या आत लात पारली म्हणे, जोरानं लागली म्हणे. मला लागू द्या काही दिवसांनी बंद होऊन जाईल. झाला मार बंद होऊन जातो. तर म्हणून तसं ती बिचारी मारायचं तर खूपच मारायचं. पण ती खूप चांगली सज्जन होती. ती कधी मागं फिरून बोलायची नाही, कधी वाटेत जायची नाही. एक दिवस तर काय केलं, रात्रीची निम्मी रात्र झाली, मध्यरात्र झाली आणि मध्यरात्री तिला खूप मारलं, घराच्या बाहेर हाकलून दिलं. आता तिला मोठा प्रश्न पडला की आता हाकललं तर काय करावं. मग तिने विचार केला की चला आपण एका झाडावर जाऊन बसा. मग ती बिचारी एका झाडावर जाऊन बसली रात्रभर, पुढे जाऊ. मग एका झाडावर जाऊन बसली आणि सकाळ झाली की उतरून आपण घरी जाऊ असा विचार केला. त्या झाडावर जाऊन बसली. नेमकं ते झाड असं होतं की त्या झाडाखाली चोर यायचे आणि जेवढं काही सोनं नाणं पैसा लुटला तर तिथे येऊन ते वाटे करायचे, हिस्से करायचे. आणि तिथं ते सगळे चोर आले, त्यांनी पैसे काढले, सगळ्यांचे जेवढे चोरले, सगळं सोनं नाणं काढलं. आणि ही बिचारी वर बसलेली होती ना, हिला आली डुकली. हिला माहितीच नाही, हिला डुकली आणि पटकन त्याच्या मातातच पडली, पळून दणकन पडली. दणकन पडल्याबरोबर चोर गेले पळून. बापरे काय पाहिलं असे घाबरले, चोर सगळे गेले पळून. आता ही पडली, तिने पाहिलं म्हणजे बापा हे तर सोर आहे. मग तिने काय केलं, ते गचुडं बांधलं आणि डोक्यावर घेतलं आली घरी. घरी आली आणि दरवाजा वाजू लागली, उघडा उघडा दार.
राया माझ्या डोहीला झाला आहे भार. डोहीला भार झाला ना, म्हणून काय म्हणते, उघडा उघडा दार, राया माझ्या डोहीला झाला आहे भार. मग पाहिलं तर एवढं सोनं, एवढं चांदी, एवढे पैसे, तर कसे मोजा. मग शेजारणीकडे गेली, ते आठवण नसते का धान्य मोजायचं, ते आणलं. म्हणे बाई द्या म्हणे. ते शेजारी म्हणजे घरी भांडणं होतात, ती काय मोजती, त्याच्या घरी खाण्यापिण्याची व्यवस्था नाही. ते शेजारीने काय केलं, मेन लावून दिला आतून. मेन म्हणजे फेविकॉल तसं लावून दिला आतून. हिनं काय मोजलं, चिटकून येईल इकडं आपल्याकडं, म्हणजे आपल्याला समजेल की काय मोजलं. हिनं पैसेच मोजले. पैसे मोजल्यावर गेले काय पैसे चिटकून तिकडं. ते शेजारने पाहिलं, बापरे हिच्याकडे पैसे कुठून आले. तर दुपारी ती आली, म्हणे बाई तू पैसे मोजले म्हणे. हो मोजले. सोनं बी मोजलं म्हणे. मोजलं. एवढं कुठून आलं. ती म्हणे मी पतिवार्ता होते म्हणून आलं. म्हणजे काय असतंय ते, आता हिला माहीतच नाही दुसरीला. अगं म्हणे नवऱ्यानं मारलं काय, जोडलं काय, काय केलं काय, मी डोळ्याने वाचले, दात नाही खाल्ले, कधी त्यांना शिव्या सापण्यात दिला, बोट नाही मोडले, ती रडकी चणकी हो, तो सत्यानाश हो, तो डॅडाला कुठं असं कधी नाही म्हणलं म्हणे. मी असं कधी नाही म्हणलं. माय बापानं करून द्यायला शेरपट तोंडाचा, आणि 2 लेकरं आहेत म्हणून राहिले नाही तर कधीच मेले असते, असं नाही म्हणलं म्हणे. कधी शिव्या सापण्यात दिल्या म्हणे. नम्र राहिले. आणि रात्री तर मला हाकलूनच दिलं. मला रात्री निम्म्या रात्री हाकलून दिलं. गेले म्हणे बाई एका झाडावर जाऊन बसले, आणि झाडावर डुकले आली, बदकून पडले, एवढं भेटलं. ती बाई विचार करू लागली, बापरे असं भेटते का म्हणे. ती एका दिवसात पतिवार्ता व्हायला लागली. आता टाइम लागेल करे. ती घरी गेली आणि तिच्या नवऱ्याला म्हणे, चला उठा, मी काय करायचं, आणि चाल पहिले शेतात जा. आणि काय करायचं, तिथून आल्याबरोबर मला पाणी मागा. आणि मी नाही म्हणलं की मला लय हाना धरून. याने कधी मारलं नव्हतं. मी म्हणे नाही बाबा आपण नाही मारत म्हणे. नाही म्हणे मला मारावं लागेल. तो बिचारा गेला, आला घरी, आणि म्हणे मागा पाणी मागा. मग तो म्हणे पाणी दे. ते म्हणे मी नाही देत. नको देऊ. नाही तसं नाही, हाना म्हणे, चांगला हाना म्हणे. मग त्या बिचाऱ्याला 2-3 चापटा मारला. तसं नका करू म्हणे, चांगला हाना म्हणे. आणि मग म्हणे माझ्या दंडात धरा, मला घराच्या बाहेर काढून द्या म्हणे. आणि तू कुठे जाशील म्हणे, तुम्हाला काय करायचं, तू कुठे जाऊ म्हणे. आता त्या बिचाऱ्याची इच्छा नव्हती, पण हिनं पळच, आता आडूकरण करायचंय ना, म्हणे पळच माझ्या दंडाला धरा म्हणे, त्याला घराच्या बाहेर काढून. हा मोठा टेन्शन मध्ये आला. त्याने बिचाऱ्याला धरलं, दंडाच्या बाहेर धरलं आणि दिलं काढून. ही पण त्याच झाडावर जाऊन बसली. ही जी बसली होती त्याच झाडावर जाऊन बसली. चोर आज पण आले. चोरांनी लुटलं. आणि हिला डुकली नाही आली. ही वाटच पाहून होती, चोर कधी येते. आणि जेव्हा चोर आले, पैसे काढले, आणि ते मोजणार, तेव्हा हिनं उडीच मारली. त्याच्या मध्ये उडी मारली. चोर म्हणे काल पण पडलं होतं काहीतरी म्हणे, आज काय पडलंय पाहू म्हणे आपण पण, आज काय पडू नये. चोर बाजूला गेले, पाहिलं तर त्यांना ही बाई दिसली. त्या सगळ्यांना धरून तिचं नाकच नाक आपल्याला सगळी अशी धारच लागली. तर घरी आली पळत उघडा दार, राया माझ्या नाकाला लागली धार. असं काही एका दिवसात पतिवार्ता होता काय काहीतरी सवय लागते. म्हणून आपण नेहमी नम्र झालं पाहिजे. नम्र असं झालं पाहिजे, लवून भजून वागलं पाहिजे. कधी बी असं नम्रतेनं चाललं पाहिजे, नम्रतेनं बसलं पाहिजे. असं एकदम काय म्हणतात ते, अहंकारी माणसासारखं नाही चाललं पाहिजे. गर्विष्ठ नाही वागलं पाहिजे. तर लवून भजून वागलं पाहिजे. तर लवून भजून बी कधी कोणाला कळत नाही. अशीच एक आई होती, आणि तिच्या पोराला सांगू लागले की बाळा थोडं लवून भजून वागलं पाहिजे. कुठं चालला म्हणे चाललो सासूरवाडीला बायकोला आणायला. अरे म्हणे मग असं नाही जाऊ, थोडं लवून भजून गेलं पाहिजे. आता ते पोरग होतं सांगकाम्या म्हणजे जसं सांगत तसंच करत होतं, आपलं डोकं लावत नव्हतं, प्रज्ञा नव्हती. मग त्याच्या आई त्याला विचारलं, आई लवून भजून म्हणजे काय कर. मग त्याने सांगितलं की बाळा थोडस असं नम्र वाकत जावं. हे एवढं घरापासूनच वाकत निघालं. असं निघालं पायी तर घरूनच असं वाकत चाललं. आता त्याचं म्हणणं, तिच्या आईचं म्हणणं होतं, मग तिथं गेला असं नम्रपणे वाग. हे घरूनच वाकत निघलं. पुढे गेलं तर एका शेतकऱ्याची रोज चोरी होत होती. तो शेतकरी विचार करू लागला की कोण चोरी करतंय म्हणे. तो शेतकरी लपून झाडावर बसला होता, आणि हे तिथून वाकत चाललं होतं. शेतकऱ्याला वाटलं हे चोर आहे. शेतकरी आला की याला असं बदललं धरून, अरे बापरे काऊन मारता म्हणे. तर म्हणे तू असा काऊन वाकत चालला. नाही म्हणे मला माझ्या आईने सांगितलं होतं लवून भजून जावं म्हणून चाललो म्हणे. तर हे प्रज्ञा न वापरल्यामुळं, सांगकामे असल्यामुळं, तर मनुष्याने जीवनामध्ये कधी सांगकामे नसलं पाहिजे, प्रज्ञावान असलं पाहिजे. म्हणून आजच्या क्षणी जास्त उपदेश न देता एवढ्यामध्येच समाप्त करतो की तुम्ही सर्वजण प्रज्ञावान बना. प्रज्ञा तेव्हा येते जेव्हा तुम्ही समाधीवान बनसा.
समाधी तेव्हा येते जेव्हा तुम्ही शीलवान बनसाल. शील तुमच्यामध्ये तेव्हा येतं जेव्हा तुम्ही दानी बनाल. आणि दान देण्याची इच्छा तुम्हाला तेव्हा येईल की जेव्हा तुम्ही बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धा उत्पन्न कराल. बुद्ध धम्म संघाबद्दल तुम्हाला तेव्हा श्रद्धा उत्पन्न होईल जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे प्रवचन ऐकसाल, अनुपूर्णी कथा ऐकसाल. जोपर्यंत तुम्ही ग्रंथ वाचन करणार नाही, प्रवचन ऐकणार नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये बुद्ध धम्म संघाबद्दल कसं काय श्रद्धा उत्पन्न होईल. म्हणून त्याला म्हणतात की परियत्ती, म्हणून अनुपूर्णी कथा, दान कथा, शील कथा, समाधी कथा, अशा देवता कथा, आपल्या वेगवेगळ्या कथा, बुद्धाच्या घडलेल्या घटना ऐकल्या पाहिजे. मग आपल्याला श्रद्धा उत्पन्न होईल आणि आपल्याला बी तसं उपासकासारखं होण्याचा प्रयत्न होईल. मग तेव्हा दान द्यावं वाटेल आणि दान दिल्यानंतर मग शील पालन करावं वाटेल आणि शील पालन केल्यानंतर मग ध्यानाला बसल्यानंतर मग डोळे उघडू वाटणार नाही, हात हलू वाटणार नाही, पाय हलू वाटणार नाही. मग एकाग्र चित्ताने मन लागेल, कारण आपण संतुष्ट आहोत, आपल्या दुसरं कोणाचं काही घ्यायची भावना नाही. आणि मग तेव्हा तुम्हाला ध्यानाच्या पातळ्या प्राप्त होतील. मग समाधीमुळे तुमची प्रज्ञा उत्पन्न होईल. मग तेव्हा तुम्हाला कळेल की चांगलं काय, वाईट काय, हिताचं काय, अहिताचं काय, भल्याचं काय, अभल्याचं काय, काय केल्याने आपलं मंगल होईल आणि काय केल्याने आपलं वाईट होईल, काय केल्याने दुसऱ्याचं वाईट होईल आणि काय केल्याने दुसऱ्याचं मंगल होईल. हे ज्या मनाला कळतंय त्याला म्हणतात प्रज्ञा. जसं हा प्रकाश, याच्यामध्ये काही पण दिसतंय, तसं प्रज्ञावान माणसाला सगळं चांगलं काय, वाईट काय कळतंय. मग तो वाईट वागत नाही, चांगलंच वागतो. तसे प्रज्ञावान बना आणि मग प्रज्ञावान बनून हा भारत बौद्धमय करण्यासाठी प्रयत्नशील व्हा, विश्व धम्मराज्य करण्यासाठी प्रयत्न व्हा. आजच्या या शुभमंगल प्रसंगी एवढाच उपदेश देतो की सारं पुण्य आपण बाबासाहेबांच्या त्या पारमितेसाठी अर्पण करूया. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम.